यात सविस्तर सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे मनोज जरांगे यांना पोलिसांकडून एक नोटीस बजावण्यात आलेली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे यांना पोलिसांनी एक नोटीस बजावली आहे। सदावर्ते यांच्या याचिकेवर कोर्टाचा एक महत्त्वपूर्ण आदेश आहे, एक महत्त्वपूर्ण निरीक्षण आहे, ते म्हणजे जनजीवन विस्कळीत होणार नाही याची काळजी घेऊ असं महाअधिवक्त्यांनी उच्च न्यायालयासमोर म्हटलंय। आणि याचबद्दल सुनावणीनंतर कोर्टाने जरांगे पाटील यांना एक नोटीस बजावली। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, कोर्टात सुनावणीच्या दरम्यान कोर्टाने जरांगे पाटील यांना काय म्हटलंय नेमकं? तीन महत्त्वाच्या गोष्टी खरं तर आजच्या सुनावणीत झाल्या। एक पहिली गोष्ट म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांचा मनोज जरांगे पाटील यांचा मुंबईत येण्यावर आक्षेप। जनजीवन विस्कळीत होऊ शकतं ज्यावेळेस लाखोच्या संख्येने या ठिकाणी येतील आणि चिथावणीखोर भाषा होते, हिंसक आंदोलन होतं, आणखीन जो कोणी विरोध करेल त्याला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांकडून मारहाण होते, अशा प्रकारचं एक वक्तव्य, अशा प्रकारचा एक युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी केला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारच्या वतीनं स्पष्ट केलं की मनोज जरांगे पाटील यांनी किंवा त्यांच्याकडनं कोणीही आतापर्यंत राज्य सरकारकडे परवानगी मागितलेली नाहीये आंदोलनासाठी सुद्धा। आणि अर्थातच त्यामुळे कारवाई जर का केली, परिस्थिती हाताबाहेर गेली, त्याला जबाबदार कोण हाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पण हायकोर्टानं मात्र या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेत तीन महत्त्वाचे निर्देश दिलेत। एक म्हणजे की राज्य सरकारला स्पष्ट निर्देश देत कोणावरही कारवाई करायची असेल तर तुम्हाला हायकोर्टाच्या आदेशाची गरज का? कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही तुमची जबाबदारी आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था जर कोणी मोडत असेल तर ती जबाबदारी तुमची आहे की त्यांनी ती मोडू नये, तुम्ही कारवाई करायला मोकळे आहात। मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या मोर्चाच्यामधून हजारो बैलगाडी, ट्रॅक्टर अशा प्रकारचे अनेक वाहनं आणि समर्थक मुंबईत दाखल होत आहे। यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडनं सुद्धा बिघडू नये म्हणून हायकोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना नोटीस जारी केलेली आहे। आणि या सगळ्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटीलचा नैसर्गिक हक्क अबाधित ठेवला आहे आंदोलन करण्याचा। त्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यास कोर्टानं कोणतेही पाऊल उचललं नाही। ते येऊ शकतात, आंदोलन करू शकतात, पण या आंदोलनामुळे जर याचा एक दुसरा अर्थ असा होतो की राज्य सरकार किंवा पोलीस प्रशासनाला एक गोष्ट याच्यामुळे मिळाली आहे की जर का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल किंवा अन्य काही अडचणीचे विषय निर्माण होत असतील तर मनोज जरांगे यांना अन्यही काही नोटिसा बजावल्या जाऊ शकतात किंवा त्यांना समज दिली जाऊ शकते पोलिसांच्याकडनं। अर्थात ज्यावेळेस मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या सुनावणी दरम्यान इतके कठोर निर्देश दिले आणि कठोर पावलं उचलली आणि मनोज जरांगे पाटील यांना हायकोर्टानं सुमोटो स्वतः नोटीस जारी केली, याचाच अर्थ जे पोलीस यंत्रणा आहे, महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा पुण्यापासून मुंबईत येणारी असो का मुंबई पोलीस असो, या सगळ्यांना सुमोटो हे अधिकार तुमच्याकडे आहेत। त्या अधिकाराचा तुम्ही वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्या आदेशाची गरज नाही। हे कोर्टानं दिलेले निर्देश, कोर्टानं केलेली ही टिप्पणी ही सगळ्यात महत्त्वाची नक्कीच मानली जाते। खरोखर गुणरत्न सदावर्ते यांनी याचिकेत घेतलेल्या आक्षेपानुसार जर का या आंदोलनामुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं किंवा या आंदोलनाला हिंसक वळण लागलं किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस कायद्यानुसार कायद्याच्या आधारावर योग्य ती कारवाई करू शकते, असे स्पष्ट निर्देश कोर्टानं दिले असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अर्थातच मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा अधिकार त्यांनी अबाधित ठेवलाय, पण आंदोलनाचा अधिकार अबाधित ठेवताना त्या आंदोलनामुळे इतर कोणते कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरता कोर्टानं आजची केलेली सुनावणी महत्त्वाची आहे। जरी 2 आठवड्यांकरता ही सुनावणी तहकूब केली असली तरीही गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा केव्हाही कोर्टात येण्यास त्यांनी मुभा दिली आहे। मिलिंद, ठीक आहे प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी माहिती देत होते। सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केली होती, मुंबईतली कायदा सुव्यवस्था बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याबद्दल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तर सरकार किंवा पोलीस नियमानुसार कारवाई करू शकतात असं उच्च न्यायालयानं म्हटलंय।